सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दिंडोरी रोड जाधव वस्ती येथे बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा दुर्दैवी मृत्यू। बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय। ही घटना दिंडोरी शहरालगत असलेल्या जाधव वस्ती येथे रात्री 9 ते 9:30 वाजेच्या सुमारास घडली आहे। रुद्र अमोल जाधव वर्ष 4 असे मृत बालकाचे नाव आहे। याबाबत माहिती अशी की रात्री 9:30 वाजेच्या सुमारास रुद्राला घेऊन त्याचे आजोबा हातात धरून घराकडे निघाले होते। यावेळी परिसरात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करून आजोबांच्या हातातील चिमुरडा ओढून नेला। आजोबांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी धावपळ करत मुलाची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली आहे। जखमी अवस्थेत मुलाला दिंडोरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तेथे डॉक्टरांनी मुलाला मृत झाल्याचं घोषित केलंय। बिबट्याने डोळ्या देखत नातवाला ओढून नेल्याने आणि 1 महिन्याच्या अंतराने बिबट्याने दुसरा बळी घेतल्याने या विरोधात संतप्त झालेले नातलग आणि ग्रामस्थांनी दिंडोरी रुग्णालय परिसरात चक्काजाम तसेच वन विभागाच्या कार्यालयाजवळ ठिय्या आंदोलन केले। घटना घडूनही पोलीस हजर नसल्याने यावेळी नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या। बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनात वाढ झाल्याने तसेच बिबट्या मानवी हल्ले करत असल्याने वन विभागाने तात्काळ बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी संदीप नवसे, दिंडोरी। वनरवाडीची आमच्या एका बहिणीला ती वावरामध्ये काम करत असताना तिच्यावरती हल्ला केला आणि हे प्रकरण ताजा असतानाच आज अक्षरशः त्या आजोबांच्या हातातून त्या लहान मुलाला जर उचलून घेऊन जात असेल तर तुम्हाला माणसं महत्त्वाची आहे की ते प्राणी महत्त्वाचे हे एकदा प्रशासनाने ठरवलं पाहिजे आणि याच्यावरती कारवाई। आणि असं इथं 2-3 कोणीतरी ज्यांना काहीच अधिकार नाही असे माणसं पाठवण्यापेक्षा माझं तर हे म्हणणं आहे की जोपर्यंत माननीय जिल्हाधिकारी साहेब या ठिकाणी येत नाही तोपर्यंत इथून एकही दिंडोरीकर इथून हलणार नाही आणि जोपर्यंत आमच्या त्या लेकराला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही गप्पा बसणार नाही। अहो माणसं फक्त एवढंच आहे की तुम्हाला माणसं महत्त्वाचे की जनावरं महत्त्वाचे हे तुम्ही ठरवा। आता अजून काय बोलायचं आम्ही। अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे। गेल्या 1 महिन्याच्या पूर्वीच वनारवाडी या ठिकाणी दुसऱ्या दिवशी जी मुलगी विवाहित होणार होती त्या मुलीचा त्या ठिकाणी अंत आपण झालेला बघितला आहे। ही एकच घटना नाही तर अशा अनेक घटना या दिंडोरी आणि संपूर्ण तालुक्यामध्ये घडत आहेत। प्रत्येक वेळा शासन आम्ही कोणत्या ना कोणत्या प्रकारे कारवाई करू अशा प्रकारे आश्वासन देतं आहे। प्रत्येक वेळा पिंजरे लावले जातात, प्रत्येक वेळा यांच्या म्हटल्याप्रमाणे चिप लावली जाते, परंतु तिथं कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी त्याचा बंदोबस्त होत नाही। तर योग्य तो बंदोबस्त त्या ठिकाणी शासनाने केला पाहिजे। नाहीतर माझ्या मते तर असं सांगितलं पाहिजे की आमच्या हा दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघ हा आदिवासी बहुल मतदारसंघ आहे आणि आत्तापर्यंत बघितलं असेल आपण की आदिवासी भागामध्ये ह्या घटना घडत नाही, कारण की त्या ठिकाणचे आदिवासी ह्या बिबट्यांना वाघांना न घाबरता यांचं जे असेल तो काही शेवटचा बंदोबस्त करून टाकतात। तर ती तरी परवानगी आम्हाला सरकारने द्यावी की जेणेकरून त्या ठिकाणी आम्ही ह्या वाघांचा किंवा बिबट्यांचा बंदोबस्त करून टाकू। अशा घटना त्या ठिकाणी पुढे होणार नाही, कारण कुठंतरी एका बाजूला जर बिबट्या मारला, वाघ मारला तर फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आमच्यावर गुन्हे दाखल होतात आणि आमचं जर जवळचं जीवाचं भावाचं रक्ताचं अशा प्रकारचं जर कुठंतरी त्या ठिकाणी आम्हाला त्याच्यापुढे ह्या होतं तर हे प्रकार होऊ नये यासाठी खऱ्या अर्थाने शासनाने आणि त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे आणि जेणेकरून जर शासनाकडनं होत नाही तर मग आम्हाला आमच्या हातात कायदा घेण्यासाठी त्या ठिकाणी शासनाने परवानगी द्यावी। आम्ही या बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, असंच माझं तर या ठिकाणी शासनाला सांगण्याचा प्रयत्न आहे। दिंडोरी तालुक्यातले शेतकरी आहेत। आज संध्याकाळी दत्तात्रय जाधव हे आमचे मित्र आहेत, नातवाला कडेवर घेऊन बाहेर निघालेले असताना कडेवरनं बिबट्याने तो नातू ओढून नेला डोळ्या देखत आजोबाच्या आणि कोणी काहीच करू शकलं नाही। आज हे दिंडोरी सिव्हिल हॉस्पिटल आहे, इथं त्या 3 वर्षाच्या 3.5 वर्षाच्या मुलाची बॉडी पडली, डेड बॉडी आहे तिथं ठेवली। आम्ही असंख्य वेळा तक्रारी केल्या। ती पोरगी हायवेला घर आहे वाडीची, 21 वर्षाच्या मुलीचं
बिबट्यानी घास कापत असताना बिबट्यानी उसत ओढून नेली, ती पोरगी गेली. अशा आम्ही रोज भीतीच्या वातावरणात जगत आहोत. फॉरेस्ट डिपार्टमेंट, सरकारी खातं कुठलं काहीही करत नाही आमच्या. आणि शेतकऱ्यांना संध्याकाळी आमची वीज कट केली जाते, लोड शेडिंग आम्हाला रात्रीचं, आणि आम्हाला शेतीला पाणी भरायला लाईट रात्रीची देतात. म्हणजे शेतकऱ्यांनी रात्रीचं जायचं पाणी भरायला आणि बिबट्याच्या बळी पडायचं बिबट्याला. आता हे आम्ही सहन करणार नाही, अजिबात नाही करणार. कारण जर आजोबाच्या हातातून नातवाला बिबट्या ओढून नेतोय, मग हे फॉरेस्ट डिपार्टमेंट इथं कशा झक मारायला का? इथले फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी सगळे नाशिकला राहतात, त्यांचे लेकरबाळी नाशिकला आहे, ते रानावनात आमच्यासारखे राहत नाही. आम्ही वाडी वस्ते आणि शेतामध्ये राहणारे शेतकरी आहे. रात्री थोडा पाऊस पडला का रात्रीची लाईट बंद, घराच्या बाहेर मोठा माणूस सुद्धा निघू शकत नाही साहेब. लहान मुलांना शी करायला बाहेर न्यायचं, ती आई गेली तर आईच्या हातातून बिबट्या ओढून नेतोय. शाळेतले पोरं मागच्या वर्षी लाईन मध्ये घरी चाललेले असताना मागचं पोरग अचानक गायब झालं. भगवानराव बरोबर आहे का नाही, निळवंडीला. मग आता आम्ही हे आणि वरून बिबट्याला मारलं, ब्रह्महत्येचं मनुष्यवधाचं तुम्हाला दोष लागल, तुमच्यावर 302 दाखल होईल. आता आम्ही जिथं बिबट्या आहे तिथं मारून टाकणार आहे. आम्ही नालायकपणा केलाय. यापुढे एक सुद्धा बळी जरी गेला तर या ठिकाणचे पहिले फॉरेस्ट अधिकारी खड्ड्यात गाडल्याशिवाय राहणार नाही. ही जनता हे फॉरेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आणि आपल्या नेत्यांनी सुद्धा लक्षात घेतली पाहिजे. म्हणून MECBला आणि या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना वेळीच सरळ नाही केलं तर या ठिकाणची जनता कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण मागच्या वेळेस सुद्धा जनतेने सगळ्यांनी समोर सांगितलं ते की वनारवाडीची झालेली घटना पुन्हा अशी घटना होऊ नये, पण अशी एका बाबाच्या हातातून नातवाला हिसकून नेण्याची परिस्थिती आज समोर अक्षरशः त्या ठिकाणी घडली आणि याच्या पुढे घडणार नाही याची फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी करावी. अन्यथा या ठिकाणचं फॉरेस्ट ऑफिसला कुलूप लावून या ठिकाणी जनता कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. आणि MECBच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी जे कोणी असतील, पूर्ण आपण दिंडोरी शहराच्या वतीने साहेब 11 वाजता लाईट जाते, 2 वाजता जाते, 4 वाजता जाते, अक्षरशः घरातून बाहेर निघणं हे मुश्किल झालेलं आहे. म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी हे विचार करावा. जनता वेळोवेळी नाही